रविवारी 10 मेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना ऊर्जा बचतीचं आवाहन केलं. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्या असं म्हणत नरेंद्र मोदींनी शक्य त्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचंही आवाहन केलं. मोदींच्या आवाहनानंतर काय झालं तर अनेक नेत्यांनी आपला ताफा कमी केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टू व्हीलर वापरली, बिहारचे मुख्यमंत्री चालत फिरले. अगदी पंतप्रधान मोदींनी सुद्धा आपल्या ताफ्यात दोनच गाड्या ठेवल्या. पण विषय फक्त ताफा कमी करण्यापर्यंतच मर्यादित नाहीये. भारताचा क्रूड ऑइलचा साठा हा 15% कमी झालाय. फक्त 18 दिवस टिकेल इतकाच साठा भारताकडे आहे आणि त्यामुळेच संकट मोठं असल्याची चर्चा आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव 3 रुपयांनी वाढवण्यात आले असताना ही फक्त भाववाढीची सुरुवात असल्याचं सांगण्यात येते. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातले 2 दिवस वर्क फ्रॉम होम कंपल्सरी असेल असे आदेश दिलेत. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा वर्क फ्रॉम होमची अंमलबजावणी करायला सांगितले. दिल्लीत हा निर्णय झाला असला तरी तो पूर्ण भारतात झालेला नाही आणि म्हणूनच एक प्रश्न विचारला जातोय, वर्क फ्रॉम होम कधीपासून सुरू होऊ शकतं? पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, असलेला साठा जपून वापरण्याचं आवाहन, नेत्यांचा बदललेला प्रवास आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्याचं केलेलं आवाहन, या सगळ्यात वर्क फ्रॉम होम नेमकं कधीपासून सुरू होऊ शकतं, ते खरंच सुरू होऊ शकतं का, त्याबद्दलच्या हालचाली सुरू आहेत का, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. आता पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं आणि लगेच वर्क फ्रॉम होम लागलं असं घडेल का? तर नाही. याआधी मोठ्या प्रमाणावर वर्क फ्रॉम होम दिलं होतं कोविड काळात, पण तेव्हाही कोविडचे पेशंट सापडायला लागले आणि लगेच वर्क फ्रॉम होम देण्यात आलं असं घडलं नाही. कोविड काळात जेव्हा अगदी सुरुवातीला लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले तेव्हा आय टी कंपन्यांनी सुद्धा लगेच वर्क फ्रॉम होम दिलं नव्हतं. अनेक कंपन्यांचं म्हणणं होतं की त्यासाठी आमच्याकडे पुरेशी व्यवस्था नाही. पण त्यापेक्षा महत्त्वाचा विषय होता की कंपन्यांना त्यांचे महत्त्वाचे कर्मचारी ऑफिसमध्ये हवे होते. त्यांच्याशिवाय कामाची सिस्टीम नीट चालणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे सरसकट वर्क फ्रॉम होम द्यायला बरीच टाळाटाळ झाली. जेव्हा सरकारने वर्क फ्रॉम होम देणं कंपल्सरी केलं तेव्हा या कंपनीचा नाईलाज झाला. आता कोविड काळानंतर वर्क फ्रॉम होमची सवय झाली असली, रिमोट जॉब्समध्ये मोठा बूम आला असला तरी 2024 मध्ये अनेक मोठ्या कंपन्यांनी गाईडलाईन्सच बदलल्या. इन्फोसिस, TCS सह अनेक कंपन्यांनी आठवड्यातले काही दिवस कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करणं कंपल्सरी केलं. हाच पॅटर्न अगदी एप्रिल 2026 पर्यंत सुरू होता. वर्क फ्रॉम होमचे दिवस कमी करत वर्क फ्रॉम ऑफिसचे दिवस वाढवण्यात आले. यातूनच वर्क फ्रॉम ऑफिसची IT कंपन्यांना असलेली गरज अधोरेखित झाली होती. त्यामुळे मोदींनी आवाहन केलं असलं तरी वर्क फ्रॉम होम बद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आता देश पातळीवर निर्णय झाला नसला तरी काहीच हालचाल होत नाहीये असंही नाही. राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होमचे आदेश दिलेत. मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना 1 दिवस कंपल्सरी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायला सांगितलाय. सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही सुनावण्या या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच घेतल्या जातील असं सांगितलंय. थोडक्यात दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा मंत्र्यांना शक्य तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात. सरकारच्या पातळीवर आदेश निघत आहेत, ते वर्कआउट सुद्धा होत आहेत. पण प्रश्न आहे तो खासगी सेक्टरचा. त्याबाबत निर्णय कधी येणार आणि वर्क फ्रॉम होम मिळणार की नाही? जशा सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत तशाच IT कर्मचाऱ्यांनी सुद्धा हालचाली सुरू केल्या आहेत. IT कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटने सरकारला पत्र लिहून मागणी केली आहे की सरकारने ITES आणि डिजिटली डिलिव्हर करता येतील अशा सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्यांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक करावं. जिथे शक्य असेल तिथे योग्य कालावधीसाठी वर्क फ्रॉम होम देण्यात यावं. त्यांच्या मागणीवर अद्याप हालचाल झालेली नाही, पण काही कंपन्यांनी स्वतःहून याबद्दल निर्णय घेतले आहेत. जोहो या टेक कंपनीचे CEO श्रीधर वेंबू यांनी ट्विट करत, आम्ही काही महिन्यांपूर्वीच पूर्णपणे वर्क फ्रॉम ऑफिस सुरू केलं होतं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर आम्ही पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू करत आहोत असे संकेत दिले. आता जोहो सारखाच पुढाकार आणखी काही कंपन्यांनी घेतला असला तरी सध्या वर्क फ्रॉम होम शक्य होईल का याची चाचपणीच सुरू आहे. अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची मागणी असली तरी सध्या वर्क फ्रॉम होम कंपल्सरी नसल्यानं कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत असं सांगण्यात येतंय. या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी बोलबिडूने नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट हरप्रीत सिंग सलुजा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार
कोविड काळात IT कंपन्या, BPO यांनी वर्क फ्रॉम होम यशस्वीपणे केलं होतं. त्यामुळे या गोष्टीचा अनुभव आहे. वेगळी तयारी करण्याची गरज नाही. अनेक कंपन्यांकडे वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रिड वर्किंगची पॉलिसी आहे. फक्त ती पॉलिसी इम्प्लिमेंट करायला हवी. जर सरकारने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या तर कर्मचारी HR कडे जाऊन वर्क फ्रॉम होम मागू शकतात, ज्याचा फायदा सगळ्या देशालाच होऊ शकतो. कारण एनर्जीचं संकट असताना यातून एनर्जीची बचत होईल, असं ॲडव्होकेट सलुजा यांनी सांगितलं. पण वर्क फ्रॉम होम खरंच मिळणार का, यावर सध्या तरी सरकारकडून सांगण्यात आलंय की पंतप्रधानांनी वर्क फ्रॉम होम हे मॅन्डेट केलेलं नाही, तर फक्त आवाहन केलं आहे. त्यामुळे आतापर्यंत सरकारकडून वर्क फ्रॉम होमचं बंधन घालण्यात आलेलं नाही. पण असं असलं तरी ज्या प्रकारे कंपन्या वर्क फ्रॉम होमची चाचपणी करत आहेत ते बघता हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. कारण फक्त IT कंपन्यांचा विचार केला तरी एका शहरात दररोज हजारो लोक ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे साहजिकच पेट्रोल डिझेलवर मोठा खर्च होतो. पुण्यातल्या काही IT कंपनीजने सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला दिला असला, कारपूलिंग करायला सुरुवात केली असली तरी प्रवासासाठी लागणारं पेट्रोल, डिझेल हा कळीचा मुद्दा आहे. त्यात ऑफिसेसमधून होणारा खर्च सुद्धा मोठा आहे. सध्या भारताकडे क्रूड ऑइलचा साठा कमी आहे. पेट्रोल डिझेलचा पुरवठा UAE सोबत झालेल्या डीलमुळे वाढू शकतो, पण त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव सुद्धा लागलीच कमी होणार नाहीत. त्यामुळे एम्प्लॉईजचा फोर्स बाहेर पडू नये, यंत्रणेचा ताण कमी व्हावा म्हणून आधी IT सेक्टर आणि ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे अशा कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले जाऊ शकतात आणि फक्त सर्व्हिस सेक्टर खुलं ठेवलं जाऊ शकतं. अर्थात हे निर्बंध कोविड सारखे नसले तरी टप्प्याटप्प्याने किंवा आठवड्यातल्या काही दिवसांसाठी वर्क फ्रॉम होम दिलं जाऊ शकतं. पण हे कधी, तर जेव्हा युद्ध परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता तयार होईल तेव्हा, किंवा देशापुढचा एनर्जी क्रायसिस आणखी वाढला तर. सध्या तरी सरकारकडून वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आलेले नाहीत. पण कोविड प्रमाणेच आत्ताही परिस्थितीचा अंदाज घेऊन चाचपणी केली जाते का? सुरुवातीला आवाहन केल्यानंतर नंतर आदेश दिले जाऊ शकतात का, अशी चर्चा आहे. मोदींनी वर्क फ्रॉम होम बद्दल आवाहन करण्याला सध्या एकच आठवडा होतोय. त्यामुळे येत्या आठवड्यात या आवाहनानंतर काय काय बदललं आहे, कुठल्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याबद्दल एक हाय लेवल मीटिंग होईल असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामध्ये वर्क फ्रॉम होम संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात नेमका निर्णय काय होतो, वर्क फ्रॉम होम मिळण्याबाबतची कर्मचाऱ्यांची मागणी मान्य होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, शक्य त्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम मिळायला हवं का, त्याबाबतचा आदेश देण्यात येईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.